अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार. श्री स्वामी शक्ती या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. बघा, प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. काही ठिकाणी 1.5 दिवसांचा गणपती होता, तर काही ठिकाणी 5 दिवसांचा असतो, बऱ्याच ठिकाणी 7 दिवसांचा असतो आणि बऱ्याच ठिकाणी अनंत चतुर्दशी पर्यंत असतो. आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जर मनासारखा जोडीदार मिळावा किंवा सुयोग्य जोडीदार मिळावा असं जर तुम्हाला वाटत असेल, तर एक अतिशय प्रभावी सेवा जी आहे या अनंत चतुर्दशी पर्यंत कधी करू शकता त्याबद्दल माहिती सांगणार आहे. आणि या संपूर्ण आपल्या घरात जोपर्यंत गणपती बाप्पा आहेत, किंबहुना तुम्ही अनंत चतुर्दशी पर्यंत प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी एक सेवा करावी, तर ती कुठली तेच आपण बघूया. तर आता सगळ्यात आधी बघा, आपल्याला काय करायचं की मनासारखा जोडीदार मिळावा म्हणून किंवा मनासारखा जोडीदार मिळावा याच्यापेक्षा सुयोग्य जोडीदार मिळावा, आपल्यासाठी जो योग्य व्यक्ती आहे तो आपल्याला मिळावा याच्यासाठी गणपती बाप्पांना प्रार्थना करायची असते. लग्न जमत नाही किंवा काही अडचणी आहे, सगळं परफेक्ट आहे, पण लग्न जमायला अडचण निर्माण होत आहे, तर त्यांचे सुद्धा लग्न जमते. काही नाही करायचं, अगदी सोपा उपाय आहे. एकच दिवशी करायचंय, म्हणजे तुम्ही आज करा, उद्या करा, अनंत चतुर्दशी पर्यंत कधी करू शकता. आता उपाय गणपतीतच का करावा, कारण आपल्याला 11 गणपती पाहिजेत. आता काय होतं बघा, तुम्हाला सांगते, जेव्हा आपण 11 गणपती बघणार तर ते फक्त आपण गणपतीतच बघू शकतो, कारण मंडळातले गणपती असतात किंवा घरात गणपती असतात. मग अशा दुसऱ्या वेळेस जर करायचं असेल ना, तर मग आपल्याला काय 11 घरं शोधावी लागतात. आता 11 घर शोधावे म्हटलं तर एखाद्याच्या घरात आपण गेलो तर त्यांना म्हटलं की तुमच्या गणपती बाप्पांसाठी मला काही सेवा सांगितली आहे किंवा करायची आहे, मग ते काय म्हणतील, कशाला, काय, याच्यामध्ये 100 प्रश्न विचारणार. मग आपण जेव्हा सेवा करत असतो तेव्हा ते नेहमी गुपित ठेवायचे असते. त्याचा अनुभव आल्यानंतर तुम्ही ते नक्की सांगा, पण जेव्हा तुम्ही कुठले कार्य करत असता, कुठली सेवा करत असता, ती गुपित ठेवायची असते. आता सेवा करणार आहात ना, तर नक्कीच गुपित ठेवा, तुम्ही कोणाला सांगू नका. आता ती सेवा काय आहे ते तुम्हाला सांगते. मुलगा स्वतःसाठीच करायचा आहे. जर आपली सेवा आपल्यासाठीच आहे तर ते आपणच करायचं आहे. मग तुम्ही म्हणाल की भावासाठी करू का, बहिणीसाठी करू का, मुलीसाठी करू का, मुलासाठी करू का, असं काही नाही करायचं. तुम्ही ज्याची सेवा त्यानेच करायची. म्हणजे मुलीला स्वतःने सेवा करायची, मुलाने पण स्वतःची सेवा स्वतः करायची. कारण बघा, कोणत्याही एका दिवशी तुम्हाला करायचंय, 11 दिवस नाही, अनंत चतुर्दशी पर्यंत जसं जमेल तसं तुम्हाला एक दिवस करायचंय. आपल्याला काही अक्षता घ्यायच्यात, त्या तुम्हाला पिवळ्या करायच्यात. थोडक्यात काय, हळद घ्यायची, त्यात थोडंसं पाणी टाकायचं आणि त्या ज्या अक्षता आहेत त्या पूर्ण पिवळ्या करायच्या. लग्नात आपण अक्षतांचा वापर करत असतो त्या पद्धतीने तुम्हाला त्या अक्षता पिवळ्या करायच्यात आणि त्या वाळवायच्यात थोड्याशा, कारण त्या वाळल्यावर जरा सुटसुटीत होतात. आणि ते वाळवून झाल्यावर तुम्हाला काय करायचंय, 11 गणपतींना ते घेऊन जायचंय, साकडं घालायचंय, त्यांना विनंती करायची. सुरुवात आपल्या घरातल्या गणपतीपासून करायची. म्हणजे आपल्या घरात गणपती, म्हणजे आपल्या घरात जो गणपती स्थापन केलेला आहे तिथे तुम्ही सुरू करू शकता. म्हणजे आपल्या घरातल्या गणपतीपासूनच चालू करायचंय. जर तुमच्या घरात गणपती बसवत नसतील तर आपल्या घरात देवघरात छोटीशी गणपती बाप्पांची मूर्ती असते, तिथून तुम्ही सुरुवात करू शकता. तर काय करायचंय, तर तुम्हाला 11 गणपती बाप्पांच्या डोक्यावर हळदीचे जे आपण तांदूळ अक्षता अर्पण करायचे आहेत. म्हणजे जे आपण अक्षता तयार केलेले आहेत ते तुम्हाला 11 गणपतींच्या डोक्यावर अर्पण करायचं आहे. मग बघा, कसं असतं, मंडळातले गणपती घ्या, कोणाच्या घरी गेले तर 100 प्रश्न आहेत, मग ते आपल्याला सांगावं लागतं. म्हणून आत्ताच ही सेवा तुम्ही करून घ्या. मंडळाचे गणपती पण छोटे काही मोठे असतात, तर तुम्ही एकाच दिवशी 11 गणपतींना जायचं आहे, त्यांच्या डोक्यावर अक्षता अर्पण करायचे आहेत आणि त्यांना प्रार्थना करायची की हे गणराया, ज्या पद्धतीने मी तुझ्या डोक्यावर अक्षता टाकल्या आहे, माझ्याही डोक्यावर अक्षता पडू दे आणि मला सुयोग्य जोडीदार मिळू दे, अशी प्रार्थना करायची आहे. प्रत्येक वेळेस गणपती बाप्पांच्या डोक्यावर अक्षता अर्पण करायच्या आणि प्रार्थना करायची. त्या अक्षता परत घरी घेऊन यायचं नाहीये. आपल्याला फक्त डोक्यावर टाकायच्यात आणि प्रार्थना करायची आणि आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या मागायच्या आहेत. ठीक आहे. हे करून झाल्यावर कधी कधी मंडळाचे गणपती खूप मोठे असतात, मग आपला हात तिथपर्यंत जात नाही, मग अशा वेळेस लांबूनच त्या अक्षता अर्पण करायचे. पण इतके लांबून पण अगदी नाही की म्हणजे मंडळाच्या बाहेरून. तर बघा, मूर्तीच्या खाली तुम्ही उभं राहा, तिथून जेवढा वेळ तुमचा हात जाईल तिथपर्यंत तुम्ही अक्षता अर्पण करा तरी चालेल आणि प्रार्थना करायचे. 11 गणपती तुम्ही दिवसा किंवा एकदा रात्री बाहेर पडला तर एकदाच बाहेर पडून ते सगळे 11 गणपती बाप्पांना अर्पण करून घरी यायचंय, असं लक्षात ठेवायचंय. आणि जायच्या आधी ठरवायचंय की कुठल्या गणपतीला जायचंय आणि प्रार्थना करायची. हे सगळं करून झालं गणपती बाप्पांना प्रार्थना करायची. मग तुम्हाला सांगते, जेव्हा तुम्ही गणपती बाप्पांकडे प्रार्थना करता तेव्हा तुमच्या मनातली इच्छा सुद्धा पूर्ण होतात. कारण जेव्हा आपण ही प्रार्थना करत असतो किंवा आपण देवाला काही साकडं घालत असतो, ज्या पॉझिटिव्हने, ज्या सकारात्मकतेने आपण एखाद्याची आराधना करत असतो, प्रार्थना करत असतो, तेव्हा ते आपल्याकडे जेवढ्या सकारात्मक लहरी बाहेर पडतात युनिव्हर्सकडे, तेवढ्याच त्या रिटर्न आपल्याला मिळतात.
आणि गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत. हे प्रत्येकाचे दुःख संकट दूर करतात. आणि नक्कीच तुम्ही ह्या सेवा ज्या काही सांगितल्या त्या तुम्हाला करायच्या आहेत. बघा हे जरा लवकरात लवकर करा, कारण काही मंडळाचे गणपती 5 दिवस असतात, काही मंडळाचे 7 दिवस असतात. तुम्हाला आपल्या गावाकडचं काय आहे ते तुम्हाला माहिती आहे. तर बघा हे झालं. आता दुसरं, जोपर्यंत तुमच्या घरात गणपती बाप्पा आहेत, मग तुम्ही 11 दिवस आहे, 5 दिवस आहेत, 7 दिवस आहे, तर तुमची इच्छा असेल, जेवढे दिवस इच्छा आहे तेवढं तुम्हाला करणं शक्य होईल तेवढं तुम्ही करायचं आहे. अर्थात मासिक धर्माला तर ते 3-4 दिवस थांबणार आहे. जर तुमची मुलं स्वतःहून वाचणार असतील तर त्यांना म्हणा बाबा रोज रामरक्षा वाचा, त्याचबरोबर गणपती अथर्वशीर्षम वाचा. त्यांना बसवा, त्यांना म्हणा. वाचता येत नसेल तर तुम्ही ऐका, मग तुम्ही वाचा त्यांच्यासोबत. मग तुम्ही वाचताना त्यांच्या डोक्यावर उजवा हात ठेवायचा आणि रामरक्षा म्हणायची, गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं. गणपती अथर्वशीर्ष जर 11 वेळा म्हटलं तर उत्तम, नाही शक्य होत तर एकदा म्हणा, रामरक्षा म्हणा. बघा किती फरक पडतो, आणि फरक पडतोच. मी मुलांनी चिडचिडपणा किंवा माझ्या मुलाने याच्यात टॉप करावं, चांगले मार्क मिळावे. गणपती बाप्पा हे बुद्धीची देवता आहेत. 64 कलागुणांनी युक्त ते आहेत. नक्कीच ते म्हणजे त्यांची कृपा प्रत्येकावर असावी, प्रत्येक मुलाला चांगलं बनवावं. आणि अर्थात सरस्वतीची कृपा, गणपती बाप्पांची कृपा आपल्या मुलांवर असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण जिथे सरस्वती असते तिथे लक्ष्मी येते. म्हणून आपल्या मुलांच्याही बाबतीत जर असे असेल, तो अभ्यास करत नाही, हट्टीपणा करतो, तर मग अशा वेळेस तुम्ही ही सेवा नक्कीच करू शकता. आणि जर मुलं स्वतःहून पठण करणार असतील तर त्यांना म्हणा की तू स्वतः पठण कर, ठीक आहे, की जेणेकरून त्यांचा पाठ होईल. आणि ज्यांना वाचता येत नाही मग त्यांनी काय करायचं, त्यांनी यूट्यूबला लावून द्यायचं आहे. आणि मग तुम्ही म्हणू शकता त्याच्यावर त्यांच्या डोक्यावर हात ठेवून जर तुम्ही वाचणार असेल तर सोन्याहून पिवळं. आता आई वाचणार असेल तर आईने गणपती अथर्वशीर्ष मुलांच्या डोक्यावर उजवा हात ठेवून म्हणायचं आहे. एकदा म्हटलं तरी चालेल. पण बघा मला एक सांगायचं आहे, आपली काय अडचण आहे, आपले किती प्रॉब्लेम्स आहेत हे आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे. मग तुम्ही जर कमी सेवा केलात, जर अथर्वशीर्ष एकदा म्हटलं तर कसं चालेल. जर तुमच्या अडचणी जास्त आहेत तर तुम्ही जास्त गणपती अथर्वशीर्ष म्हणा, 11 वेळा म्हणा, किंवा तुम्ही 5 वेळा म्हणा, 7 वेळा म्हणा, विषम संकेत म्हणा, म्हणजे 9 वेळा म्हणा, 11 वेळा म्हणा. तुमची इच्छा, जेवढा वेळ तुम्हाला म्हणता येईल तेवढं म्हणा, पण तुम्ही म्हणा. त्यांच्या डोक्यावर हात ठेवून तुम्हाला अथर्वशीर्ष म्हणायचे आणि त्यांना सांगायचं की तुम्ही हात जोडा आणि मग त्यांना ओम गण गणपते नमः आणि त्यांच्या मनातल्या मनात हे तुम्हाला म्हणायला सांगायचंय आणि तुम्ही अथर्वशीर्ष म्हणायचंय. मग बघा किती छान फरक पडतोय. बघा हे लगेच तुमची मुलं काही लगेच मोठं होतील किंवा खूप शांत होतील असं नाहीये, पण तुम्ही त्यांचा स्वतः अनुभव घ्याल. तुम्ही बघाल की त्यांचा आचार विचार बदलले असतील, काय काय त्यांच्यात चेंज झाले असतील किंवा काय बदल झाले असतील त्यांच्यात. थोडंसं अभ्यासात पण आवड निर्माण झाली असेल, तो चिडचिड पण कमी करत असेल. जेव्हा तुम्ही हे बघाल तेव्हा तुम्ही स्वतः अनुभव घ्याल. हे खरं आहे, मी काही सेवा करते ना त्याच्यामुळे माझा मुलगा शांत झालाय हे ऐकून घेतो. माझा मुलगा ते सांगायचं आहे की जेव्हा तुम्ही बाहेर मुलांना मंत्र स्तोत्र साधना जेव्हा त्यांच्या कानी पडतं ना तर त्यांच्यात खूप बदल होतं. जर तुम्ही केंद्रात बालसंस्कारची मुलं बघत असाल, आपल्याला प्रश्न पडतो ना, अरे किती छोटा आहे, किती फाडफाड मराठी बोलतो, किती छान संस्कृत बोलतो, वाचतो, कारण तो बालसंस्कारामध्ये घडलेला असतो. म्हणून सांगते, कुठल्या पण मंदिरात जर तुम्हाला बालसंस्कार चालू असेल तर नक्कीच मुलांना घेऊन जा. आणि नाही शक्य होत तर त्यांना घरात सांगा की रोज संध्याकाळी हातपाय धुतल्यावर रामरक्षा गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं. कमीत कमी गणपती बाप्पा जोपर्यंत आहे तोपर्यंत तरी ह्या 10 दिवसात जे सगळं तुमचं बघत आहे, तुमचे कर्म, तुमचे आचार विचार, त्यांच्यासमोर आपल्याला फक्त चांगलं करायचंय. आपले दुःख त्रास 10 दिवस तेच रडगाणं अजिबात लावायचं नाहीये. ते आपल्या घरी पाहुणे आलेले आहेत, त्यांना फक्त आणि फक्त आपल्याकडनं फक्त त्यांची सेवाच झाली पाहिजे हेच मनात ठेवा. बघा ते जाताना तुम्हाला किती देऊन जातील आणि तुमचं सगळं संकट दुःख जे काय आहे ते घेऊन जाणार आहेत. तर ठीक आहे, चला आजच्यासाठी इतकंच. झाले स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.